नमस्कार शेतकरी मित्रांनो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेला अत्यंत महत्त्वाचा कृषी सल्ला आणि ॲग्रोवनचे ताजे मार्केट अपडेट्स याच्या एका खास आणि सविस्तर विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. शेतीमध्ये टायमिंगला खूप महत्त्व असतं, बरोबर ना? योग्य वेळी योग्य निर्णय घेतला की यश नक्की. म्हणूनच आजच्या या सादरीकरणात आपण पिकांचं नियोजन आणि बाजारात नेमक्या काय घडामोडी सुरू आहेत हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आजच्या या विश्लेषणाची थोडक्यात रूपरेषा बघायची झाली तर सर्वात आधी आपण हवामानाचा अंदाज पाहू, त्यानंतर तृणधान्य व्यवस्थापन, भाजीपाला व कांदा, कडधान्य आणि गळीत धान्य आणि अगदी शेवटी बाजारातील महत्त्वाच्या घडामोडींवर नजर टाकू. चला तर मग थेट सुरू करूया. भाग पहिला, हवामान आणि शेती अंदाज. पुढचे काही दिवस हवामान कसा राहील ते पाहूया. तर बघा, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार 28 डिसेंबर ते 1 जानेवारी या सलग 5 दिवसांच्या काळात हवामान पूर्णपणे कोरडं राहण्याची शक्यता आहे. आता या 5 दिवसांच्या कोरड्या स्पेलचा आपल्यासाठी थेट अर्थ काय? तर पिकांना पाण्याची अजिबात कमतरता भासू नये म्हणून सिंचनाचं प्लॅनिंग आता लगेचच हाती घ्यावं लागेल. पावसाची कुठलीही चिन्ह नसल्यामुळे पिकांच्या गरजेनुसार पाणी देण्याची सोय तातडीने करणं खूप गरजेचं आहे बरं का. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, म्हणजेच तृणधान्य व्यवस्थापनाकडे. यात मका, गहू आणि ज्वारीचं काय करायचं ते बघू. सर्वात आधी मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा एक महत्त्वाचा अलर्ट आहे. मका सध्या वाढीच्या अवस्थेत आहे आणि त्यावर लष्करी अळी म्हणजेच आर्मी वर्मचा खूप मोठा धोका निर्माण झालाय. ही अळी म्हणजे अक्षरशः पिकाचा फडशा पाडते. यावर तातडीनं उपाय म्हणून कृषी विद्यापीठाने 5% निंबोळी अर्काची फवारणी करण्याचा सल्ला दिलाय. हा एक सेंद्रिय आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे जो सुरुवातीलाच या किडीला रोखू शकतो. आता गव्हाच्या पिकाकडे लक्ष देऊया. गहू सध्या फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे आणि इथे मावा आणि तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिसू शकतो. इथे आपल्याकडे 2 पर्याय आहेत. जर तुम्हाला जैविक नियंत्रण करायचं असेल तर संध्याकाळच्या वेळी मेटारायझियम ॲनिसोपोली 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारायचा आहे. पण जर किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या पुढे गेला असेलच तर मात्र रासायनिक पर्याय निवडावा लागेल. यासाठी थायामेथॉक्झॅम 0.1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारा. रब्बी ज्वारीचा विचार केला तर ती सध्या ओंबी बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे आणि यावर मावा कीड कशी हल्ला करते ना, ती एक साखळीच आहे. बघा, आधी किडीची पिल्ले आणि प्रौढ कीटक पानांमधला अन्नरस शोषून घेतात. मग त्यांच्या शरीरातून एक गोड चिकट असा पदार्थ पाझरतो. या चिकट द्रवावर काळी बुरशी वाढू लागते आणि याचा सर्वात मोठा फटका तेव्हा बसतो जेव्हा या बुरशीमुळे पिकाची अन्न तयार करण्याची प्रक्रिया म्हणजेच प्रकाश संश्लेषणच थांबतं आणि साहजिकच उत्पादनात मोठी घट येते. मग या मावा किडीचा बंदोबस्त कसा करायचा? तर यासाठीचे अचूक डोस इथे दिले आहेत. यांत्रिक पद्धत वापरायची असेल तर एकरी 4 पिवळे चिकट सापळे लावा. जैविक पद्धतीसाठी 5% निंबोळी अर्क किंवा ॲझॅडिरॅक्टिन 5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. आणि जर तुम्हाला रासायनिक उपायच करायचा असेल तर डायमिथोएट 30% EC हे 1 मिली प्रति लिटर पाण्यात घेऊन फवारा. हे अचूक प्रमाण वापरलं तर फवारणीचा रिझल्ट 100% मिळेल. यानंतर भाग तिसरा, भाजीपाला आणि कांदा पिकांसाठीचा हा खास सल्ला. इथला सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे आपला कांदा. कांदा सध्या पोचण्याच्या म्हणजेच फुगवणीच्या अवस्थेत आहे. त्यामुळे आता या क्षणी कांद्याला कोणतंही अतिरिक्त खत चुकूनही देऊ नका आणि शेत मात्र पूर्णपणे तळमुक्त ठेवा. या उलट टोमॅटोचं पीक आता फुलोरा अवस्थेत आहे. त्यामुळे शेत स्वच्छ ठेवून टोमॅटोला खताची मात्रा देणं एकदम फायदेशीर ठरेल. आणि हो, वांगी, मिरची किंवा वेलवर्गीय भाज्या जर तोडणीस आल्या असतील तर वेळ न घालवता त्यांची तातडीने तोडणी करून त्या बाजारात पाठवा. आता भाग चौथा, कडधान्य आणि गळीत धान्यांचं व्यवस्थापन. यात हरभरा, तूर आणि करडई पिकांविषयी जाणून घेऊ. हरभऱ्याला आता छान फांद्या फुटायला लागल्या आहेत, पण नेमक्या याच अवस्थेत घाटेअळी येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे इथे दुहेरी रणनीती आखणं मस्ट आहे. जर प्रादुर्भाव सुरुवातीच्या टप्प्यातच असेल तर HANPV 1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून जैविक फवारणी करा. पण जर नुकसानीची पातळी ओलांडली असेल तर मात्र फ्लूबेंडियामाइड 48SC 0.2 मिली प्रति लिटर या रासायनिक फवारणीचाच आधार घ्यावा लागेल. परिस्थिती बघून निर्णय घ्या. तुरीचं पीक आता शेंगा भरण्याच्या अवस्थेत असेल तर शेंगा पोखरणाऱ्या आणि जाळी करणाऱ्या मरुका अळीचा धोका वाढतो. अशावेळी हा डोस चार्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रादुर्भाव जास्त असेल तर इंडोक्झाकार्प 0.7 मिली किंवा इमामॅक्टिन बेन्झोएट 0.4 ग्रॅम किंवा क्लोरअँट्रानिलिप्रोल 0.3 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारा. यापैकी एका कीटकनाशकाची अचूक मात्रा वापरली तर तुरीचं नुकसान 100% टळेल.
गळीत धान्यांमध्ये करडीला विसरून चालणार नाही. करडईवरील मावा किडीसाठी विद्यापीठाने 2 ठोस पर्याय दिलेत. एकतर मेटारायझिम आणि सोपली 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारून जैविक नियंत्रण करा किंवा ॲसिटामेप्रिड 20% EC 0.2 मिली प्रति लिटर या प्रमाणात घेऊन रासायनिक फवारणी करा. आपल्या शेतातील किडीची परिस्थिती बघून योग्य तो पर्याय निवडा. शेवटी भाग 5 बाजारातील अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी, कारण शेवटी शेतीचं अर्थकारणही तेवढंच महत्त्वाचं आहे ना. बाजारातील ताज्या माहितीनुसार केंद्र सरकारने राज्यामध्ये कांद्याची खरेदी ₹12.35 प्रति किलो या दराने सुरू केली आहे. कांदा उत्पादकांसाठी हा दर एक मोठा संकेत आहे, ज्यावरून बाजाराची सध्याची स्थिती आणि सरकारच्या हस्तक्षेपाची दिशा स्पष्ट होतीये. दुसरीकडे एक धडकी भरवणारी बातमी म्हणजे इंधन दरवाढ. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांनी वाढ झाली आहे. आता ट्रॅक्टरसारखी यंत्र आणि मालाची वाहतूक थेट डिझेलवर चालते. त्यामुळे या वाढीचा थेट फटका आपल्या शेतीच्या उत्पादन खर्चाला आणि बजेटला बसणार हे नक्की. यासोबतच दुग्ध व्यवसायाशी संबंधित आणखी एक अपडेट. मदर डेअरी आणि अमूल या दोन्ही मोठ्या कंपन्यांनी दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. पशुपालक शेतकऱ्यांसाठी ही उत्पन्नाच्या दृष्टीने चांगली बातमी असली तरी ग्राहकांच्या बजेटवर याचा परिणाम दिसेल. तर मंडळी, हे सगळं सविस्तर पाहिल्यावर आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो. हवामानातील हा कोरडेपणा, पिकांवरील लष्करी आणि मावा किडींचा वाढता धोका, डिझेल दरवाढीमुळे वाढणारा खर्च आणि दुसरीकडे कांदा दुधाच्या दरातील चढउतार, या सगळ्यांचा मेळ बसवून येणाऱ्या हंगामाची रणनीती तुम्ही कशी आखणार आहात? शेती आता केवळ निसर्गाच्या भरोशावर राहिलेली नाहीये, ते एक परिपूर्ण अर्थशास्त्र झालंय. या आजच्या माहितीचा उपयोग करून अचूक नियोजन करा आणि जास्तीत जास्त नफा मिळवा. विचार नक्की करा. अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी जोडलेले रहा. धन्यवाद.